मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक. 1.5 तास बैठक. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची काल रात्री उशिरा भेट झाल्याची माहिती. भाजपकडून वृत्ताचं खंडन. अशा भेटीगाठी होत असतात, त्यांच्या जास्त खोलात जाऊ नका. फडणवीसांची बैठकीबाबत प्रतिक्रिया. मनसे महायुतीमध्ये येणार असेल तर स्वागत करू. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल. राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. विरोधकांनी आमची काळजी करू नये, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेणार. भरत गोगावलेंचं वक्तव्य. भाजप मनसे युती होणं चांगलं. राज ठाकरेंच्या येण्यामुळे फायदा होईल. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. राज ठाकरेंना युतीमध्ये यायचं असेल तर त्यासाठी आजची बैठक महत्त्वाची. राज ठाकरे युतीमध्ये आल्यामुळे हिंदुत्वाचा विचार भक्कम होत असेल तर इतरांनी टीका करण्याचं कारण नाहीये. नितेश राणेंचं वक्तव्य. संजय राऊत उदयनिधी स्टॅलिनप्रमाणे हिंदू विरोधी भाषा करतायत. मोदींना औरंगजेब म्हणणं महाराष्ट्र आणि देशातील जनता सहन करणार नाही. निवडणुकीत जनता महाविकास आघाडीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळेंची टीका. मोदींची तुलना औरंगजेबाशी करणं हा वात्रटपणा. संजय राऊत हा वात्रट माणूस. संपूर्ण भारतात सकाळचा भोंगा अशी त्यांची ओळख आहे. केवळ करमणूक म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. प्रतापराव जाधव यांचा टोला. हिंदुत्व टिकलं पाहिजे, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे ही राज ठाकरे यांची भूमिका. मोदींच्या राष्ट्र विकासासाठी राज एकत्र आले तर त्यांचं स्वागत. बावनकुळेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे जितक्या सभा करतील तेवढ्या त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल. त्यांच्यासारख्या फक्त 2 दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिला नाही. बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवार यांचा तोल सुटला पण त्यांना पश्चात्ताप झाला असेल. शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं वक्तव्य. श्रीनिवास पाटील बोलले तो राजकारणाचा भाग. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोघींवरही माझं प्रेम. आमच्या कुटुंबाला तडा जाणार नाही. सरोज पाटील यांना विश्वास. आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा IPO लॉन्च. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रवीण दरेकरांची उपस्थिती. NDAचा IPO लॉन्च झालाय, तो ओव्हर सबस्क्राईब झालाय. भाजप आगामी निवडणुकीत 400 पार होणार. फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या. लवकर पुढची यादी जाहीर होईल. राज्यातलं जागा वाटपही लवकर होईल. फडणवीसांचं वक्तव्य. बाळासाहेब आंबेडकर आणि आमची अनेक वेळा चर्चा झाली. त्यांनी 4 जागांवर लढावा हा प्रस्ताव आम्ही दिला पण त्यांची भूमिका वेगळी दिसली. त्यांनी प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता. राऊतांचं वक्तव्य. मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं. पंतप्रधानपद काही काळासाठी आहे त्यामुळे त्यांनी त्यांची गरिमा सांभाळावी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा टोला. मोदींची औरंगजेबाशी तुलना म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान. जितकी पंतप्रधान मोदींवर टीका कराल तितके खड्ड्यात जाल. नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतली महत्त्वाची बैठक. जागा वाटपासंदर्भात बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता. राज ठाकरे यांनी बोलावली मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक. महायुतीशी संभाव्य युती आणि गुढीपाडवा मेळाव्यावर चर्चा करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.